सर्व एकादशांची महाराणी म्हणजेच आषाढी एकादशी। या दिवशी कितीतरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात। कितीतरी वारकरी पायी वारी करीत महिना चालत पांडुरंगाचे दर्शन घेतात आणि आपले जीवन सार्थक झाल्याचे मानतात। या पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात एक गोकुळ नावाचा एक भक्त दररोज नियमितपणे मंदिर आणि आसपासचा भाग झाडण्याची सेवा करीत असे। एक दिवस त्याच्या मनात विचार आला की पांडुरंग रोज विटेवर तसाच उभा असतो आणि लोकांना दर्शन देतो। सारखे उभे राहून त्याचे पाय किती बरे दुखत असते। म्हणून त्याने पांडुरंगाला विचारले की देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय किती दुखत असतील, म्हणून तू आता आजचा दिवस आराम कर, मी तुझ्या जागी उभा राहण्याची सेवा करतो। त्यावर पांडुरंग त्याला म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू येथे उभा राहा, पण हे सोपे काम नाही। गोकुळने विचार केला, नुसते उभे राहायचे आहे, काहीही करायचे नाही, त्यात कसले आले अवघड काम। पांडुरंगाला हे समजले। ते त्याला म्हणाले, तू येथे उभा राहा, पण कोणालाही काहीही सांगायचे नाही, जे होईल ते फक्त बघत राहायचे, फक्त हसत बघत उभा राहा। पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी गोकुळ पांडुरंगाच्या जागी उभा राहिला। भगवंतांनी त्याला आपले रूप दिले आणि भक्तांचे येणे चालू झाले। कितीतरी प्रकारचे भक्त दर्शनाला येऊ लागले। कोणी पाय दाबू लागले, कोणी हळद कुंकू बुक्का वाहू लागले, कोणी प्रसाद म्हणून मिठाई तर कोणी फळे वाहू लागले। गोकुळला ही गंमत वाटली। काही व्यक्ती आपल्या इच्छा सांगू लागले, तर काही धनसंपत्ती मागू लागले। काहींचा गोकुळला राग येत होता, तर काही विषयी दयाही येत होती। पण पांडुरंगाने सांगितले होते की कोणाला काहीही सांगायचे नाही, फक्त कमरेवर हात ठेवून उभे राहायचे, म्हणून तो तसाच उभा राहिला। काही वेळाने तेथे एक खूप श्रीमंत व्यापारी आला आणि नोटांचे एक बंडल काढून दानपेटीत टाकले आणि देवाला म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी तुला दिली आहे, आता माझ्या व्यवसायात आणखी भरभराट होऊ दे, असे म्हणून तो श्रीमंत व्यापारी तिथून निघून गेला। पण चुकून तो आपले पैशाचे पाकिट तेथेच विसरला। पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहायला सांगितल्यामुळे गोकुळ काहीही न बोलता फक्त उभा राहिला आणि फक्त हसत बघू लागला। थोड्या वेळाने एक खूप गरीब असा भक्त मंदिरात आला। त्याने आपल्या खिशातून 1 रुपयाचे नाणे काढले आणि भगवंतांसमोर ठेवून भगवंतांना म्हणाला की पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर, तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी खूप सेवा घडू दे। देवा, माझी बायको व मुले 2 दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कणही नाही, आता काय करायचे ते तूच ठरव, माझा सगळा भार मी तुझ्यावर टाकला आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल, असे सांगून त्याने मनोभावे पांडुरंगाला नमस्कार केला व भगवंतांच्या पायावर डोके टेकवले। त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला तेथे पैशांनी भरलेले एक पाकिट पांडुरंगाच्या पायाजवळ पडलेले दिसले। त्याने ते पाकिट उचलले व भगवंतांनीच मला प्रसाद म्हणून हे पाकिट दिले असे मानून तो देवाचे वेळोवेळी आभार मानू लागला आणि नमस्कार करू लागला। तो घरी गेला व आपल्या उपाशी मुलांना आणि बायकोला जेवण दिले व इतर काही गरिबांनाही त्या पैशातून जेवण दिले। त्याला खूप आनंद झाला। गोकुळ हे सर्व पाहत होता, पण काहीच न बोलता फक्त हसत उभा राहिला। थोड्या वेळाने तेथे एक नावाडी आला आणि देवांना उद्देशून म्हणाला की हे पांडुरंगा, आज मी व्यापारासाठी खूप लांबच्या प्रवासाला जात आहे, तेव्हा माझा प्रवास व्यवस्थित होऊ द्या आणि मला व्यापारात खूप नफा होऊ द्या। असे म्हणून पांडुरंगाचे दर्शन घेऊन तो नावाडी तेथून जाऊ लागला। तेवढ्यात तो श्रीमंत व्यापारी, ज्याचे पैशाचे पाकिट तेथे राहिले होते, तो पोलिसांना घेऊन तेथे आला। तेथे पाकिट शोधू लागला व तेथे पाकिट नाही आणि नावाडी तेथेच असल्याने माझे पाकिट याने चोरले असे म्हणून तो पोलिसांना नावाड्यालाच अटक करायला सांगू लागला। तेव्हा गोकुळला फार वाईट वाटले, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहिला। तेव्हा नावाडे देवाकडे बघून म्हणाले की पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीही केले नाही तरीही मला ही शिक्षा का? हे ऐकून गोकुळला खूप वाईट वाटले, त्याचे हृदय गहिवरले आणि तो विचार करतो
की स्वतः पांडुरंग जरी इथे असते तर त्यांनी काहीतरी केलेच असते, नुसते उभे थोडीच राहिले असते असे म्हणून गोकुळ पोलिसांना म्हणाला की नावाड्याचा काहीही दोष नाही, पाकीट त्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे, हे मी स्वतः पाहिले आहे. गोकुळचे हे बोलणे ऐकून पोलीस नावाड्याला सोडून देतात आणि गरीब भक्ताला अटक करतात. नावाडी व श्रीमंत व्यापारी भगवंतांचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतात आणि गोकुळला विचारतात की कसा होता दिवस. तेव्हा गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते येथे उभे राहणे म्हणजे खूप सोपे काम आहे, पण आज मला समजले की हे किती अवघड काम आहे. आता मला समजले की तुझेही जीवन काही सोपे नाही बाबा, पण देवा, मी आज एक खूप चांगले काम केले आहे असे सांगून त्याने दिवसभरात घडलेली सर्व हकीकत पांडुरंगाला सांगितली. तेव्हा पांडुरंग खूप निराश झाले आणि गोकुळला म्हणाले, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी आधीच सांगितले होते ना, तू कोणालाही काहीही सांगू नकोस म्हणून, पण तू माझे काहीही ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही का. गोकुळने मान खाली घातली आणि काहीच बोलला नाही. पांडुरंग पुढे म्हणाले की अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातून कमावलेले, लोकांना लुबाडून मिळवलेले होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला त्याच्या व्यवसायात भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला. मी मुद्दाम त्याचे पाकीट तेथे पाडले होते जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त चांगल्या कामासाठी आणि गरिबांसाठी वापरतो आणि त्याने तसे केले आहे. त्या नावाड्यांचे काहीही चुकले नाही. त्याचे काहीच चुकले नाही. त्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रातून लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीत तो आपले नाव वाचवू शकला नसता आणि त्याचा प्राणही गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटातून सुटेल. पण तुला वाटले की आपण एक दिवसाचे देव झालो तर आपल्याला सर्व समजू लागले, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. म्हणजे मित्रांनो, देव जे काही करतो ते सर्व फक्त आपल्या चांगल्यासाठीच असते. फक्त आपणच देवावर विश्वास ठेवून धीर धरला पाहिजे. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.